मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज चाललोय गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर, सगळीकडे जायचं आहे पंजाबमध्ये. आम्ही कालचा व्लॉग काय झालं, काल पटनीटॉपचा थोडं शूट केला अर्धा आणि नंतर चार्जिंग उतरली, नंतर म्हणजे ऑप्शनच नव्हतं चार्जिंगसाठी, पुढचा शूट झाला नाही. आता निघलोय आम्ही, सगळेजण रेडी झालेत. चाचा आता आलोय हॉटेलवरती. आता आम्ही चाललोय पुढे जायचं गोल्डन टेम्पल. आता गोल्डन टेम्पल करून वाघा बॉर्डर आणि वाघा बॉर्डर करून मग डायरेक्ट हॉटेलवरती. आता बघूयात, तुम्हाला आम्ही दाखवतो अशा प्रकारे आम्ही एन्जॉय करतो आणि काय एन्जॉयमेंट आहे ते दाखवू आम्हाला. चला, आमचा काका आलो इकडे टेम्पलच्या इकडे, मुख्य मंदिर, मेन टेम्पल. चला आता चालू आहे. काय माहिती आतमध्ये वाटतं बोलतो शूट नाही करून देते, बघू आता काय होते. जसं भेटेल तसं आपण व्हिडिओ क्लिप्स काढू. आम्ही आता अमृतसरला पहिलं मंदिर आम्हाला लागलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही गार्डन नाही, गुरुद्वाराला जाणार, त्याच्यानंतर गोल्डन टेम्पल, त्याच्यानंतर वाघा बॉर्डर. तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. चला आता जाऊ पुढे. हाय गाईज, आता आम्ही अमृतसर मध्ये आहोत आणि आमची वैष्णवी रिक्षात गेली. आतमधला व्ह्यू असा. दर्शनाला चाललोय, काय माहिती आतमध्ये व्हिडिओ काढून येतात का नाही, अजूनपर्यंत काय बोलले नाहीत. जुना गोल्डन टेम्पल हा, नवीन दुसरीकडे, हा पहिला जुना आहे. दर्शन झालंय आता दर्शन. आता चालू आहे सेकंड वूडला, काय माहिती, आय थिंक सो गोल्डन टेम्पलच आहे सेकंडवाला, नाहीतर गुरुद्वारा असेल. तिकडे जाऊ, सगळेजण निघलेच आता आम्ही. आता आम्ही दुर्गामाता मंदिर, जुना गोल्डन टेम्पल होता. आता दुर्गामाता मंदिर आमचा कम्प्लीट झाला आहे. आता आम्ही ऑटोमध्ये बसलोय, तुम्ही बघू शकता. पब्लिक बघा, ऐका ना. हाय गाईज, हाय गाईज, हाय. दुर्गा मंदिर कम्प्लीट झालं आता आमचा. आता आम्ही चाललोय गोल्डन टेम्पलला आणि तिथून जाणार वाघा बॉर्डरला. तर पुढे काय आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू. बोला. चला आता निघलोय. आपल्या इच्छा सगळेजण आहे तिकडे, प्रत्येकाला आपले प्रत्येक जणांचे ग्रुप व्हायचे इच्छा आहेत. चला आता भेटू पुढे. आता आम्ही आज चाललोय गोल्डन टेम्पलला. आईनी तुम्ही नाही काय केलं का? चला सगळेजण चालत पुढं हळूहळू. काय माहिती कुठे आहे गोल्डन टेम्पल? काय स्टारबक्स कॉफी. असं वाटतं थोड्याच वेळामध्ये आम्ही गोल्डन टेम्पलचं दर्शन घेऊ. बघू शकता सर्वांची तयारी बघा. गाडी बघा, गाडी तयारी बघा. मावशी आमच्या थंडी भरली. फॉरेन बघा तुम्ही, नजारा बघा. फॉरेन सारखा वाटते. चला आता गोल्डन टेम्पल मध्ये डायरेक्ट जाऊ. इकडे काय माहिती शूटबीट करून देतात का नाही. चला भेटू पुढे. आता आलोय आम्ही ऑलमोस्टली जवळपास. व्ह्यू बघा इथला. व्ह्यू जाम भारी इकडं, फॉरेन टाईप व्ह्यू वाटतोय. चला आता पुढे जाऊ. काही जाम पगडी घातली आता मी. आता अंकलला पगडी घालायला घेतले.
त्या दोघांना पगडी घालायची. गोल्डन टेम्पलला जायचे. नंतर हे अर्धी सगळी आपली गँग ते गेले पुढं. आम्हीच राहिलो, आम्हाला पगडी बांधायची होती. कसं वाटतं, मी पगडी घालणार होतो पण एका दुकानवाल्याने नाटक घातला म्हणून हे घालायला लागलं. जाऊ दे, इथे आधी सांगतात एवढे पैसे घ्यायचे, नंतर दुकानात गेला का जास्त मागतात. हे असं करतात दुकानवाले. यांना जरा सांगा काहीतरी गाईस तुम्ही. बरोबर आहे. ही जालियनवाला बाग आहे. इथे जनरल डायरने बेधुंदपणे गोळीबार केला होता. हीच ती जालियनवाला बाग आहे. आता जी आपण पुढे बघणार आहोत हे आता रिनोव्हेशन केलंय. याच्या आधी जुनं होतं बांधकाम. चला ही आहे जालियनवाला बाग, बघू शकता तुम्ही. के पूर्ण अंग्रेजी हथकंडे 1765 के बाद से ही भारत में अपने शासन के विस्तार के साथ उन्होंने अपनी निर्दयता को अपने मुताबिक कानूनों के रूप में संविधानबद्ध करना शुरू कर दिया था, जिसके फलस्वरूप 1818 में अंग्रेजों ने दमनकारी रेगुलेशन 3 का कानून बनाया था। पर वो कहीं नहीं रुके और एक के बाद एक दमनकारी कानूनों की श्रृंखला जारी रही। प्रथम विश्व युद्ध के दौरान डिफेंस ऑफ इंडिया एक्ट ने अंग्रेजों को that agitated the protesters, leading to incidents of violence in which 5 Europeans were killed. अधिकृत करना कधी जालियन बाग बघा, जाम पब्लिक आहे. आल्यावर तर इथून वाटतं गोल्डन टेम्पलला जायचंय. तुम्ही बोलला असाल गोल्डन टेम्पल करते कधीपासून इथं नाही तर काय करू, यावी आणला इकडं आता तर बघायला लागेल. चला सगळेजण जमलंच इथं. काय बस कोणला हाय गाईस. जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये लोकांनी उड्या मारल्या, तिथे आलेलं आहे. त्यांना डायर यांनी बेछूट गोळीबार केला, त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्या विहिरीमध्ये धडाधड तिथे म्हणजे फायरिंग झाली ना, मग गोल्यांच्या निशाणा दाखवतो सांबा. ते चौकोन मध्ये म्हणजे बॉर्डर केलंय ना बॉक्स मध्ये, गोळ्या दिसतात तुम्हाला. गोळ्या मारलेल्या फॉरेनर आलेत.
खास तिकडून फॉरेनर आहेत आपल्याला, म्हणजे आपला इंडिया विजिट करायला. बघू शकता. विच कंट्री? रशिया. रशिया. आय एम यूट्यूबर. आय एम यूट्यूबर. सॉरी, आय एम यूट्यूबर ब्लॉगर. गोल्डन टेम्पल. आतमध्ये स्विच ऑफ करायला सांगितलं मोबाईल. चला नंतर भेटतो. झालंय दर्शन वर्शन लंगरमधून. आता आम्ही जेवलो आणि निघलो. आता मार्केट. सेल लावले आणि 300 रुपयाला विकतात. सेल 300 रुपयाला चप्पल. आपल्या FS ला चांगल्या भेटतील. FS कुठे पण जाऊ एक्सला चांगले भेटते. चाललो आता वाघा बॉर्डरकडं. आणि हा आहे इंडिया गेटच्या साठी थांबलो. इंडिया गेट बघायला थांबलो आम्ही आता. कोण? त्या साईडला जायचं आता बघायला. चला त्याला घ्यायला जमलं रस्त्याला. बुजलेला कनाबाई. कसं असं काय माहित. केस आहे मिठा होत आहे. कुछ डालो इसमें, नमक मसाला डालो. चटनी. चटनी मत डालो मग बस. और कुछ या मला काय हवंय? लिंबू टाकू. स्विच. लिंबू लागत आहे का? आता पोचलो ऑलमोस्ट. आम्ही 1 किलोमीटरच आहे इथून. आता कोणाला काय नाश्ता बिष्टा म्हणजे चहा वगैरे प्यायचं आहे तर त्यासाठी. आय लव्ह माय इंडिया. आय लव्ह इंडिया. आम्ही आलो होतो बॉर्डरवर. हसायचे आम्हाला बॉर्डरवर. बेस्ट लगेगा एकदम. सभी ने फोटो वीडियो में आएगा. सगळेजण आता प्रत्येकाने बॉर्डर म्हणजे ते फ्लॅग बी काढलाय. झेंडा बिंडा घेतलाय. चला रात्री 4:30 वाजता जायचं वाटतं. आता वाजलेत 3:30 पावणे 4च्या आसपास झाले. जाऊ चला तिकडे फुल एन्जॉय करू. बघा नंतर काय मजा असते वाघा बॉर्डरवर. याला असे ते याला हिची ड्रेसिंग आवडली का तुम्हाला? बघा कसे ड्रेसिंग केले. चला मग भेटू डायरेक्ट इकडेच. बाय बाय. तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय वाघा बॉर्डरवरती. बघू शकता बाहेरचा व्ह्यू आहे. सगळेजण पोहोचलेत आपले. मी पण चाललोय हळूहळू. हम जिये तो काय आहे? हम जिये तो पल्स के लिए. खतरनाक आहे. चला 5 वाजेपर्यंत आपल्याला आतमध्ये राहायचं आहे. एन्जॉय करू मस्त. वाजले आता 3:30. चला ठेवतो जरा. इथं चेकिंग आहे. चला भेटू पुढे आतमध्ये.
सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है दर्शकगण के ध्यान दें, आप सभी उपस्थित गणमान्य व्यक्तियों का बीएसएफ की तरफ से रिट्रीट सेरेमनी परेड पर एक बार पुनः वंदे 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 वंदे
व्हिडिओ कॉल केलेला चालतं ना? मित्रांनो बघू शकता हा व्ह्यू. जरा आतमध्ये म्हणजे आपल्याला काय बोलून देत नाही. शूट तो पण कसं तरी केलं आहे. हा बाहेरचा व्ह्यू आहे मंदिरच्या, गोल्डन टेम्पलच्या. बघू शकता असं वाटतं म्हणजे कुठला बाहेरचा आहेच, म्हणजे बाहेर राहिलो आहे आपण. काय माहिती हे कुठे गेलेत, दोघं जण आहेत आपले वाडीत, बाकीचे कुठे गेले त्यांना शोधतोय. चला मग आज थोडासा मार्केट फिरू आणि मग नंतर हॉटेलला जायचं आहे. आलोय बॅगडीला, ऑर्डर पिक केली आमच्या दोघांचे. चले ऑर्डर येते ते, त्यांची ऑर्डर चालू आहे अजून. हे काय काय मागवला? चिकन बर्गर, एक आलू टिक्की, काय अगरबत्ती, एक अगरबत्ती नाही, एक कोल्ड कॉफी, आता जिथं जाल तिथं ती मॅगडी बघत राहतात. जसं काय आपलीकडे भेटत एक वडा बर्गर. आपली तर चव नाही, इथं चव आहे. डिस्कवरीची बोलताना डिस्कवरीची कुत्री आहे, हिने सुधारणार. प्राइस वाढ सेम म्हणा दादा का 185 बात तो सही है. 185. मी देता कॉफी मला पाहिजे. पटला मला पाहिजे तुमच्या सगळ्यांचा. चला इथे ऑर्डर येईल आपली. थोडं मोठं बिल दिलं काय आपला बिल दाखव. बापरे, काय बिल? एवढा मोठा बिल आहे. हो ऑर्डर बिल एवढी आहे का? टेस्ट कशी असेल टेस्ट मॅगडीची? जाम वेळेला मॅगडी ट्राय केली पण बघू आता, जाम दिवस झाले ट्राय नाही. पण घेतला का? अरे कुपन घेतलंय ना, ऑर्डर यायची बाकी आहे. 209 नंबर आहे आमचा. तुमचा किती आहे? 211 नाही लाईनच. आणि अंकल इकडे थांबले, आमच्या इथलं स्प्राईट प्यायला. मंद बदक सोडून आली. कमी टाकले तरी चला फिरून माझ्या डिले ये चल. चला आता वरती चालत ऑर्डर आली. आता वरती 8 जण बसले. तो बघत राहिलेला मी ब्लॉग काढतोय. तर चला मग आता बसूयात. बसते बघा कशी. ऑर्डर आलाय आमची, या पण बसल्यात. याची पण ऑर्डर आली. अरे आवरा तो निजरला नाही म्हणून स्प्राईट घेतले. आता पाठ ऐकलो नसतो कोणा. चला आता पहिले खाऊन घेऊया. ऐकत नसतात आता.